आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते. आणि तुम्हाला माहिती आहे आपण येऊन धडकलोय सगळ्यांच्या आवडीच्या शहरामध्ये आणि हे शहर आहे पुणे. पुण्याला आपण सिंहगड रोडवरती आलोय आणि सिंहगड रोडवरती घर आहे दीक्षितांचं. चला त्यांच्याकडे जाऊया. दीक्षितांच्या घरी येऊन धडकलो आणि एका सुंदर मुलीनं आमचं स्वागत केलं. हाय अनुजा. हाय. शी इज अनुजा दीक्षित. आणि असं काही नियम आहे का की दीक्षित आडनाव असलं की सुंदरच असतात लोक? असं आहे हा, म्हणजे मी नाही तर उद्या जर आडनाव बदलून घेते मी. पण रिअली तुला खूप छान पर्सनॅलिटी आहे आणि इतक्या छान पर्सनॅलिटीची मुलगी करते काय? मी लास्ट इयर इंजिनिअरिंगला आहे. हो ग्रेट. कुठलं इंजिनिअरिंग करतेस? इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. आणि बाकी कोण कोण आहे घरी? माझ्या घरी आई असते, बाबा असतात, आजी असते, मोठा भाऊ असतो तो पण इंग्लंडला असतो. अच्छा, तो काय जॉब वगैरे करतो? नाही, फर्दर स्टडीज MS. MS. हो, मग त्याने लहान बहिणीला पण आता तयार केलंय. सो मला वाटतं तुझंही कम्प्लीट झालं की तू UK? नाही, UK नाही, बट डेफिनेटली सम अदर कंट्री. आणि बाकी तुला काय काय आवडतं? काय छंद आहे? मला डान्स आवडतो, नंतर पेंटिंग आणि अदर ॲक्टिव्हिटीज. क्या बात आहे. डान्स मलाही खूप आवडतो, पेंटिंग मला येत नाही. पण मला तुझ्याकडनं तू चक्क रेसिपीज बनवणार आहेस असं कळल्यावर इतकं बरं वाटलं. तर तू काय काय बनवणार आहेस? मी आज पहिली गोष्ट म्हणजे अप्पम बनवणार आहे, कलरफुल अप्पम. ओके. देन पास्ता, पण तो सरगुंड्यांचा पास्ता आहे. सरगुंड्यांचा पास्ता. आणि थर्ड रेसिपी इज मलाई सँडविच. गोड काहीतरी. एवढ्या गोड मुलीकडनं एक गोड पदार्थ पाहिजेच. तर सुरुवात आपण अप्पम पासून करूया. हो, कलरफुल अप्पम एवढं असं नाव आहे ना त्याचं? हो. ओके. साहित्य: 1 वाटी भिजवलेला तांदूळ, शिजलेला भात, खोबरं, पालक पेस्ट, टोमॅटो प्युरी, खायचा सोडा, मीठ आणि साखर. साहित्य तुमचं लिहून झालेलं आहे. आणि आता कलरफुल अप्पे ना हे आहे अप्पम. सॉरी. तर त्या अप्पमसाठी कलर ह्याच्यात आता काहीच नाहीये. पण मग नंतर जेव्हा आपण ऍक्च्युली पॅन वरती टाकू तेव्हा ते सगळं तू वापरणार बाकीचं जे साहित्य आहे. आणि आता मला ह्याचा एक तर प्रमाण सांग. हे साधे भिजवलेले भिजवलेले तांदूळ, 1 वाटी भिजवलेला तांदूळ, हे 4 ते 5 तास भिजवून ठेवायचे. सकाळी भिजवले तर मग रात्री मिक्सर मधून वेगळे वाटायचे हे. अच्छा. ओके. मग हे भात आणि खोबरं एकत्र वाटायचं. हे का वाटायचं तर मग मऊ राहतात ते. आणि हे साखर आणि मीठ आणि सोडा हे जेव्हा आपण सगळं मिश्रण एकत्र करू तेव्हा सगळं मग हे घालायचं रात्री, म्हणजे सकाळी फर्मेंट होण्यासाठी. ओके ओके ठीक आहे. मग आपण आधी आता तांदूळ मिक्सर मधनं करून घेऊया ना. त्याचं प्रमाण आपण जसं करायचं तसं हे करू. तांदूळ आम्ही मिक्सर मध्ये चांगले बारीक करून घेतो, म्हणजे मग त्याच्यामध्ये भात आणि खोबरं हे 2 वस्तू मिक्स करता येते. फक्त हे म्हणजे फक्त मिक्सर मधून काढायचं एवढं करून घेऊया. तांदूळ आपण वाटून घेतले आणि आता भात आणि खोबरं वाटून घ्यायचंय ना. पण मला ह्याचं पण जरा प्रमाण सांग. भात आणि खोबरं किती मिक्स? म्हणजे जेवढं हे असेल ना त्याच्या बरोबर हाफ घ्यायचं. म्हणजे 1 वाटी तांदूळ असेल तर 1 वाटी हे आणि 1 वाटी हे, म्हणजे हाफ. हे मिश्रण 1 वाटी झालं पाहिजे. हो ठीक आहे. मग आता भात आणि ओलं खोबरं हे मिक्स करून वाटून घेऊया मिक्सर मधनं, म्हणजे हे सगळंच त्याच्यामध्ये आता मिक्स करते. भात आणि ओलं खोबरं हे जे आपण वाटून घेतलं तर तेही आलेलं आहे. आता तुला सगळं फक्त पटापट मिक्स करायचं. हो. ओके. आधी हेच आपण 1 वाटी तांदूळाचं जे वाटण घेतलं तर हे मिश्रण म्हणजे दोन्ही हाफ आपण जे घेतलं होतं भात आणि खोबरं ते पण 1 वाटी झालं पाहिजे ना. आणि हे आता तू किती वेळ फर्मेंट करणार? रात्रभर फर्मेंट करायचं. ओके. आणि त्यात चवीपुरतं मीठ 1 चमचा साखर आणि थोडंसं खायचा सोडा. हे मिश्रण आता आम्ही साहजिक हे फर्मेंट करायला आता जाईल आतमध्ये, पण अनुजाने फर्मेंट केलेलं आहे तर ते आपण घेऊया आणि पुढचं जे कृती ती सुरू करूया. त्याची तयारी. आपण हे जे मिश्रण फर्मेंट केलेलं अनुजाने होतं ते घेतलेलं आहे. आणि आता ही पालक प्युरी आणि टोमॅटो प्युरी कलरफुल. आता तुला कुठचा कलर पहिला करायचा? कुठलाही जाईल. ओके. रेडी. आधी गेला की हो, हे आधी हे घाला. हाफ बॅटर रेड आणि हाफ
ग्रीन 1/3 हा 1/3 ग्रीन 1/3 रेड आणि 1/3 प्लेन. मस्त. हे निर्डोसे म्हणून पण केले जातात ना साऊथला. हो. हेच मिश्रण तुम्ही जर घेतलं आणि त्याचेच नुसते डोसे घातलेत तरी खूप छान लागतात. त्याला निर्डोसे म्हटलं जातं. ऍक्च्युली हा मल्याळी पदार्थ. हा, साऊथ साईडला हा पदार्थ आहेच. ओके, मग एक बॅटर आपण रेड करायचं आहे. अशाच पद्धतीने दुसरं आपण ग्रीन करून घेऊया. रेड तयार झालं. सेम पद्धत वापरून आपण पालक प्युरे आणि हे मिक्स करून एक ग्रीन मिश्रण होईल, एक लाल रंगाचं मिश्रण होईल आणि एक पांढरं, असं हे तिरंगी तयार होणार आहेत ना आपण. तर त्याची तयारी करूया. तिन्ही मिश्रणं आली. हिरवं जे पालकचं आहे, पांढरं जे प्लेन आपण तांदूळ, खोबरं आणि भात हे वाटलं, फर्मेंट केलं ते मिश्रण, आणि टोमॅटोचं प्युरी घालून केलेलं ते मिश्रण. तर आता कशा पद्धतीने आधी काय देऊ? आधी म्हणजे ग्रीन मिश्रण हे करू. ओके, ग्रीनचा आपण. आणि मध्ये मध्ये थोडंसं जाडसर असं होतं, जाडसर होईल ओघळलं की. आणि फक्त खरी महत्वाची पद्धत आहे अप्पमची केल्यावर ना, असं पूर्ण ते तव्यामध्ये पसरवणं. त्याचा पण एक वेगळा फ्लेवर येतो कारण ना. आता या पिठावरच दुसरं घालणारेच का? हे हे झालं की मग, आणि आता ह्याच्यावर ते म्हणजे जे थिक पार्ट आहे तो शिजायला पाहिजे म्हणून झाकण ठेवायचं त्याच्यावर. पण मग तू 3 अशी वेगवेगळी करून घेणार? हो, 3 वेगवेगळी, एकावर एक नाही घालणार. ओके, ठीक आहे. मग ज्या पद्धतीने आपण हे ग्रीन करून घेतलंय, झाकण ठेवूया. हो सर. ज्या पद्धतीने आपण ग्रीन करून घेतलंय तशाच पद्धतीनं व्हाईट आणि ऑरेंज हे आपण 2 रंग करून घेऊया. आता ह्याच्यावर झाकण ठेवलंय तर हे एक आधी करून घेऊया. आपण जे 3 अप्पम मी तुम्हाला म्हटलं असं वेगवेगळ्या रंगाचे करायचे होते ते करून घेतले, पांढरा, ऑरेंज आणि ग्रीन. आता काय तुमची कलाकुसर सांगा. आता हे एकावर एक ठेवून कापायचे. दाखव कसं करशील. हे सर्व करताना फक्त मध्ये कापून द्यायचं. आणि तू खायला कशा बरोबर देतेस हे? सॉस किंवा चटणी, ॲज यू विश. ओके, डन. हे तिरंगी सँडविच झालं नाही आपलं अप्पमचं. थोडंसं कापायला लागेल. मस्त झालेलं आहे. तुम्हाला जे आवडेल त्याच्याबरोबर तुम्ही ते खाऊ शकता. आणि दिसायला खूप आकर्षक असं हे दिसणार आहे. 3 लेयर्स तुम्ही बघताय त्याचे झालेले आहेत, ग्रीन, पांढरा आणि ऑरेंज. मस्त दिसतंय एकदम. तर नक्की करा. आणि आम्ही कसं कसं केलं त्याचं साहित्य आणि कृती. अप्पम बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी भिजवलेला तांदूळ, शिजवलेला भात, ओलं खोबरं, पालक पेस्ट, टोमॅटो प्युरे, खायचा सोडा, मीठ आणि साखर. कृती: 4 ते 5 तास तांदूळ भिजवून वाटून घ्यावेत. शिजवलेला भात आणि ओलं खोबरं एकत्र वाटून घ्यावं. एका बाउलमध्ये भिजवून वाटलेल्या तांदळाचं मिश्रण घेऊन त्यात भात आणि ओल्या खोबऱ्याचं मिश्रण, मीठ, साखर आणि खायचा सोडा घालून मिश्रण रात्रभर आंबवत ठेवावं. आंबवलेल्या मिश्रणाचे 3 भाग करावेत. मिश्रणाच्या एका भागामध्ये टोमॅटो प्युरे एकजीव करून घ्यावा. मिश्रणाच्या दुसऱ्या भागात पालक पेस्ट एकजीव करून घ्यावी. पॅन मध्ये पालक पेस्ट घातलेलं बॅटर घालावं आणि अप्पम वाफवून घ्यावं. अशाच प्रकारे पांढरा अप्पम आणि टोमॅटो प्युरे घातलेले लाल अप्पम वाफवून घ्यावेत. टोमॅटो सॉस बरोबर अप्पम सर्व्ह करावेत.